नमस्कार मंडळी, मी रणजित स्वागत करतो आपलं माझ्या युट्यूब चॅनलवर। बिग बॉस मराठी सीझन 5 संदर्भात एक मोठी अपडेट, एक ऑफिशियल अपडेट आपल्या समोर आलेली आहे आणि ती अपडेट अशी आहे की बिग बॉस मराठी शो 70 दिवसात पूर्ण होणार आहे। आणि बिग बॉस मराठी शो 70 दिवसात पूर्ण असल्या कारणामुळे बिग बॉस मराठी शोचे फक्त आता 2 आठवडे शिल्लक आहेत आणि पुढला आठवडा हा शेवटचा असेल आणि हा आठवडा एक सेकंड लास्ट आठवडा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या आठवड्यात आता पूर्ण सदस्य नॉमिनेट झाले असून या आठवड्यात 4 ते 5 सदस्य बाहेर पडण्याची, घराबाहेर पडण्याची शक्यता ही जास्त नाकारता येत नाही। तर बिग बॉस शो नेमका 70 दिवसातच का पूर्ण होतोय आणि मराठी सीझनवर दबाव येतोय का, नेमकं काय होतंय हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मंडळी, पुढे जाण्याअगोदर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, आपल्याला माहित आहे बिग बॉस मराठी शो असो किंवा बिग बॉस हिंदी शो असो, याचा कालावधी मुख्यतः 100 दिवसांचा असतो आणि हा जर 70 दिवसात पूर्ण होत असेल तर नक्कीच प्रेक्षकांना चकित करण्याचं एक काम बिग बॉस कडून, बिग बॉसच्या मेकर्स कडून केलं जातंय। बिग बॉस मराठी सीझन 5 हा आतापर्यंत सर्वात धुमाकूळ घालणारा आणि सर्वात ब्लॉकबस्टर ठरलेला सीझन, या वर्षीचा सीझन हा ठरलेला आहे। तरी असा सीझन नेमका का बंद केला जातो, याचं कारण असं सांगितलं जातंय की बिग बॉस हिंदी सीझन हा आता 18 तारखेला येणार आहे आणि 18 तारखेला सीझन हिंदीचं येणार असल्यामुळे बिग बॉस मराठी शो वर एक दबाव आणला जातोय त्यांच्यावर की हा शो आता लवकर संपुष्टात यावा आणि बिग बॉस हिंदी शो हा सीझन प्रेक्षकांच्या 18 तारखेला भेटीला येणार असल्या कारणामुळे या शोवर, जर या शोचे टीआरपी जर बघितले आपण तर सगळ्यात ब्लॉकबस्टर ठरलेला आहे आणि याच टीआरपीचा घात हा हिंदी बिग बॉस वर होऊ शकतो आणि हिंदी बिग बॉस शो हा टीआरपीच्या दृष्टीने खाली येऊ शकतो। याच कारणामुळे हा बिग बॉसचा शो 70 दिवसात पूर्ण करण्याचं मेकर्सने ठरवलेलं आहे। परंतु जर आता सध्या या आपण कालचा एपिसोड जर पाहिला असेल तर त्या एपिसोड मध्ये असं घडलं की बिग बॉस सदस्यांना हे सांगतात की 70 दिवसात हा शो पूर्ण होणार आहे आणि 70 आता 2 आठवडे आपल्याला पुढे शिल्लक आहेत आणि या आठवड्यात आपल्याला सगळ्यात जास्त टीव्हीवर येण्याचा आणि एपिसोड मध्ये दिसण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि या आठवड्यात बिग बॉसने नॉमिनेशन टास्क न घेता सगळ्यांना डायरेक्ट नॉमिनेशन करून टाकलेलं आहे। म्हणजे राहिलेले जे सदस्य 8 सदस्य राहिले आहेत त्याच्यातून सगळे सदस्य हे सध्या नॉमिनेटेड आहेत आणि सगळे सदस्य हे बाहेर पडणाऱ्या प्रक्रियेमध्ये सध्या घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेले आहेत। तर मग या आठवड्यामध्ये जास्त शक्यता आहे की 3 ते 4 आणि 5 सुद्धा सदस्य बाहेर पडू शकतात, कारण हा सेकंड लास्ट वीक असल्यामुळे पुढच्या ह्याच्यामध्ये फायनलचा राऊंड होईल आणि फायनलच्या राऊंड मध्ये फक्त 3 ते 4 सदस्य जाऊ शकतात आणि त्या 4 सदस्यांमधूनच एक विनर ठरला जाऊ शकतो। म्हणून हे आपल्याला शक्यता नाकारता येणार नाही की पुढील आठवड्यात 4 ते 3 सदस्य आपल्या घर सोडून, बिग बॉस सोडून बाहेर येऊ शकतात। मग असं जर झालं तर नक्कीच कोण कोण बाहेर पडेल आणि सूरजला धक्का बसेल का आणि सूरज या आठवड्यात बाहेर येईल का, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोणाला वोट करणार आहात हे मला नक्की कळवा आणि बिग बॉस मराठी शो जर गेला तर तुम्ही काय करणार हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद।